प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना पुन्हा एक वार प्रेमाचा सलाम. आजच्या या शास्त्राभ्यासामध्ये पुन्हा एक वार आपण इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय काढूया आणि वचन 20 आपण वाचून आजच्या या शास्त्राभ्यासाला सुरुवात करू. इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. आजच्या या 10व्या संदेशाकडे वळत असताना या वचनातील 3 महत्वाचे व्यक्तिमत्व आम्हाला दिसतात. एक म्हणजे इसहाक, 2 म्हणजे याकोब आणि 3 म्हणजे एसाव. प्रियांनो, अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा हा जो क्रम आहे त्या क्रमामधील दुसरा क्रमांकाचा जो व्यक्तिमत्व आहे तो म्हणजे इसहाक. आपण गेल्या दिवसामध्ये अब्राहमाविषयी बऱ्याच अशा गोष्टी शिकलो आहे. आज आम्ही इसहाकाच्या जीवनातून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणूनच या संदेशाला मी शीर्षक देऊ इच्छितो, विश्वासाने आशीर्वाद देणारा इसहाक. विश्वासाने आशीर्वाद देणारा इसहाक. छोटंसं वचन आहे. पूर्ण अध्यायामध्ये इसहाकाविषयी फक्त एकच वचन आहे. इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. तुम्ही म्हणा, ब्रदर, यात काय नवल? आशीर्वाद दिला आणि विश्वासाने दिला, परंतु ह्या एकाच वचनामध्ये अतिशय महत्वाचं सत्य लपलेलं आहे. अतिशय गूढ गोष्टी ज्या प्रभूच्या योजना आहेत त्या सर्व काही या वचनामध्ये लपलेल्या आहेत. आणि म्हणूनच या इसहाकाच्या जीवनातून काही गोष्टी पाहत असताना जर आम्ही पाहिलं तर इसहाकाचा जन्म उत्पत्तीच्या 21व्या अध्यायामध्ये दिसतो आणि इसहाकाच्या येण्यामुळे त्या ठिकाणी पाहतो की अब्राहम आणि साऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आला, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि म्हणूनच इसहाकाचा अर्थ होतो हास्य. आम्ही 22व्या अध्यायाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक उत्तम उपासक म्हणून आम्हाला इसहाक दिसतो आणि एक गांभीर्याने भरलेला किंवा एक जागरूक उपासक इसहाक आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी जो प्रश्न केला आहे की वचन 7 मध्ये, तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा, पहा, विस्तव लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? या प्रश्नामध्येच आम्हाला दिसतं की हा किती जागरूक उपासक होता. आणि मग आम्ही 24व्या अध्यायाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस वडिलांच्या अधीनतेमध्ये असणारा इसहाक दिसतो. वडिलांनी ज्या सेवकाला पाठवलं होतं की आपल्या स्वतःसाठी म्हणजे इसहाकासाठी पत्नी म्हणून शोधण्यासाठी, तर जो सेवक माझ्यासाठी पत्नी म्हणून आणेल त्या पत्नीचा, त्या स्त्रीचा मी पत्नी म्हणून स्वीकार करेन. एक अधीनतेत असलेला इसहाक आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे 25व्या अध्यायामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस ह्या वचनाचा इब्री 11 आणि 20वं वचन जे आहे त्या 20व्या वचनाचा उलगडा आम्हाला अध्याय 25 मध्ये येतो. आणि म्हणून उत्पत्ती 25 आपण काढूया आणि त्या ठिकाणातून काही गुप्त गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू. उत्पत्ती 25 आणि त्या ठिकाणी 21वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. प्रियांनो, उत्पत्ती 25 मध्ये आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे विनवणी करणारा इसहाक आम्हाला दिसतो. आणि खरोखर प्रभूचं वचन सांगतं की त्याची विनवणी प्रभूने ऐकली. प्रियांनो, कोणाची विनवणी प्रभू ऐकतो? ज्याच्या ठाई सत्य आहे, ज्याच्या ठाई पावित्र्य आहे, ज्याच्या ठाई प्रभूच्या साठी आदर आहे, त्याच्या सर्वांच्या विनवण्या प्रभू ऐकतो. प्रियांनो, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची विनवणी ऐकली आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पत्नीसाठी विनवणी करणारा इसहाक आणि पुढे की त्या ठिकाणी वचन 23 पासून आम्हाला दिसतं की याकोब आणि एसावाचं जन्माविषयीचं भाकीत किंवा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आम्ही पाहतो. प्रियांनो, इब्री लोकास पत्र 11 आणि 20 मध्ये ज्या 3 पुरुषांचा संदर्भ इसहाक,
याकोब आणि एसाव त्याचा संदर्भ किंवा त्यांचं स्पष्टीकरण आम्हाला उत्पत्ती 25 मध्ये दिसत आहे. मग प्रश्न पडतो की यात एवढं मोठं काय की इसाकाने याकोबाला व एसावाला आशीर्वाद दिला. याचे गूढ सत्य आम्हाला त्या ठिकाणी 23व्या वचनामध्ये दिसतं, उत्पत्ती 25 आणि वचन 23, की परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरात 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील. हे सर्व संदेश प्रभूने रिबेकाला दिलेला आहे आणि अशा प्रकारे एक आशीर्वादाचं झगडणं आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून इब्रीत 11:20 मध्ये ज्या आशीर्वादाविषयी प्रभू सांगत आहे, तो आशीर्वाद इसाकाने विश्वासाने दिला असं पवित्र आत्मा आम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आणि या ठिकाणी वडील धाकट्याची सेवा करील. या ठिकाणी 3 मुद्दे आपण थोडक्यात पाहणार आहोत. झगडणं काय आहे? झगडणं, ज्येष्ठत्वासाठी झगडणारी बालके कुणाच्या उदरात आहे? रिबकाच्या उदरात आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की वडील धाकट्याची सेवा करील. ठीक आहे प्रियांनो, या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत, उदरात 2 वंश आहेत आणि या ठिकाणी हे झगडणारे 2 बालके आम्हाला दिसतात. का झगडत होते? ज्येष्ठत्वासाठी झगडत होते. जगाच्या राटीप्रमाणे जो प्रथम येईल तो ज्येष्ठ, आणि इस्रायलाच्या इतिहासाप्रमाणे किंवा रूढीप्रमाणे ज्येष्ठत्वाचे सर्व अधिकार ते ह्या जो प्रथम येईल त्याला मिळत होते. आणि म्हणून कदाचित यांचं झगडणं चालू असेल प्रियांनो. कारण ह्या वचनामध्ये जसं आम्ही पाहतो वचन 26 मध्ये, अध्याय 25-26, त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला, एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब, टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षाचा होता. या ठिकाणी देव आम्हाला सांगत आहे की एसावाची टाच याकोबाच्या हातात आहे. पण काय चित्र दिसतंय? एका गर्भाशयातून 2 मुले झगडत आहे आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि झगडणं कशासाठी? तर ज्येष्ठत्वासाठी. आणि या ठिकाणी याकोबाच्या हातामध्ये एसावाची टाच आहे. पण काय चित्र आहे की याकोब एसावाला खाली खेचू इच्छितो का? एसावाला खाली खेचून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करतो काय? हे झगडणं खूप भयंकर होतं. कारण 22व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली आहे असे मला काय होत आहे? आणि हे सर्व विचारण्यासाठी ती परमेश्वराकडे गेली. ते झगडणं प्रियांनो भयंकर होतं, ते वेदनादायी होतं. आणि अशा प्रकारचं वेदना सहन करणारी रिबेका विचारण्यासाठी प्रभूकडे गेली. कारण आम्ही पाहतो की याकोबाच्या हातात एसावाची टाच. प्रियांनो, आज देखील तीच परिस्थिती आहे. रिबेकाच्या उदरामध्ये बालकांचं झगडणं आणि देवाच्या मंदिरात देवाच्या लोकांचं झगडणं. काय उद्देश आहे? ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या हातात कोणाची तरी टाच आहे प्रियांनो. कोणीतरी कुणाला खाली ओढण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात देखील गेल्या दिवसामध्ये पाहिलं, हाबेल आणि त्या ठिकाणी त्याचा भाऊ काईन, अतिशय रागाने भरलेला काईन, कारण हाबेलाचं अर्पण स्वीकारलेलं होतं आणि त्याला कसं खाली ओढू, कसं त्याला जमिनीत पुरू, हेच त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांविषयी झगडणारी देवाची लेकरं आम्ही पाहतो प्रियांनो. आणि म्हणून मार्कुस शुभवर्तमान 9 अध्याय 33 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालू होती. वाटेत कोणती चर्चा चालू होती? या शिष्यांची. ज्येष्ठ कोण, श्रेष्ठ कोण? आणि अशा प्रकारची चर्चा प्रभू ऐकत आहे. परंतु तो कधी प्रश्न विचारेल? घरात आल्यावर. प्रियांनो, ह्या जीवनी प्रवासामध्ये जर देवाच्या मंदिरात हे झगडणं चालू आहे, ज्येष्ठत्वासाठी कोणाशी झगडत होते? तुमची चर्चा काय होती? तुम्ही एकमेकांविषयी काय बोलत होते? प्रियांनो, रिबेकाच्या उदरात झगडणं आणि देवाच्या मंदिरात झगडणं.
हे एकसारखं आम्हाला दिसतं. का? त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे ज्येष्ठत्वाचा, आणि या ठिकाणी आशीर्वाद नाही तर खुर्ची पाहिजे, मान सन्मान पाहिजे, आणि श्रेष्ठत्वाचा मुकुट आम्हाला, जगिक मुकुट आम्हाला हवाय. प्रियांनो, ज्येष्ठत्वासी साठी झगडणारी ही बालके दिसतात, कारण एकच की बापाकडून आशीर्वाद हवाय. प्रभू म्हणतो, इसाहकाने याकोब आणि एसावाला विश्वासाने आशीर्वाद दिला. इफिस्करस 12 वचन प्रभू स्पष्ट आम्हाला सांगतो, सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आमचं हे झगडणं आहे किंवा युद्ध आहे. परंतु अनेक वेळा हे वचन आम्ही कुठेतरी माघारी ठेवतो आणि रक्तमांसाबरोबर आमचं झगडणं चालू होतं. मग आमचे शेजारी असो, पाजारी असो, नातेवाईक असो, व्यवसायाच्या ठिकाणी असो, नोकरीच्या ठिकाणी असो, किंबहुना मंदिरात असो देवाच्या, हे झगडणं आमचं चालूच आहे प्रियांनो. प्रियांनो, आमचं झगडणं कशासाठी आहे? त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की आमचं झगडणं आमच्या एकमेकांबरोबर नसावे. मत्ती वर्तमान 18 अध्याय वचन 4 मध्ये प्रभू आम्हाला स्पष्ट सांगतो, जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. त्यानं आज प्रभू आम्हाला सांगत आहे, आता हे झगडणं, भांडण, तंटा बस, आम्हाला नम्र व्हायचंय. कारण एकच, जो नम्र होईल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा नाही, सर्वात मोठा होईल. आणि हा जो सिद्धांत आमच्या आयुष्यात ओढून घेतला, लागू करून घेतला, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं उत्पत्तीच्या पुस्तकात 25वा अध्याय 23वा वचन, वडील धाकट्याची सेवा करीत. जर कदाचित हा संदेश या दोघांनी जर ऐकला असता तर याकोबा म्हटला असता, एसावा तू पुढे जा. एसाव म्हटला असता, याकोबा तू पुढे जा. कारण जो पुढे जाणार होता तो धाकटा होणार होता, आणि जो नंतर येणार होता तो थोरला होणार होता. आणि म्हणून आम्हाला प्रभूचं वचन ऐकणं गरजेचं आहे. जो नम्र होईल तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा गणला जाईल. आणि हा सिद्धांत आज आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करू की ज्येष्ठत्वासाठी आम्हाला या जगामध्ये झगडायचं नाही. जे आशीर्वाद आहे ते आम्हाला स्वर्गीय आशीर्वाद हवेत, आणि म्हणून नम्र होऊन त्या स्वर्गामधील सर्वात मोठे आशीर्वाद आम्हाला प्राप्त करायचे. पहिला मुद्दा आम्ही ह्या कुटुंबातून पाहिला की ज्येष्ठत्वासाठी झगडणारे बालके. दुसरा मुद्दा आम्ही पाहू की देवाच्या वचनाविरुद्ध झगडणारा इसहाक. देवाच्या वचनाविरुद्ध झगडणारा इसहाक. उत्पत्ती 25 आणि 23 वचनामधला जो संदेश आहे, परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. प्रिय, निश्चित रिबेकाने हा संदेश कुणाला सांगितला असेल? इसहाकाला सांगितला असेल. आणि इसहाकाने तो संदेश ऐकला, आणि इसहाकाने संदेश तो ऐकला, आणि वचन सांगतं 28व्या वचनामध्ये, एसाव हरणाचे मांस आणीत असे, इसाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबेकाचा आवडता होता. इसहाकाच्या दृष्टिकोनातून एसावच ज्येष्ठ आहे प्रियांनो, तोच त्याचा आवडता आहे. पण रिबेकाच्या दृष्टिकोनातून याकोब जो धाकटा आहे तो पुढे जाऊन हा थोरला होणार होता. आणि अशा प्रकारे की प्रभूची जी इच्छा होती की याकोब जो आहे तो थोरला होणार होता, परंतु देवाच्या वचनाविरुद्ध, देवाच्या इच्छेविरुद्ध झगडणारा इसहाक, कारण तो वेळोवेळी असं म्हणतो की पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की तो आशीर्वादाविषयी म्हणत आहे. कारण प्रत्येक वचन जे आहे, 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. प्रत्येक वचन आमच्या जीवनासाठी, आत्मिक गोष्टींसाठी उपयुक्त आहे प्रियांनो. आणि प्रभूचं वचन सांगतं प्रत्येक परमेश्वर प्रेरित. जे काही पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट, वचन परमेश्वराकडून आलेलं आहे. आणि जो परमेश्वराकडून जो संदेश आला होता त्याने तो मानला नाही, आणि त्या ठिकाणी देवाच्या वचनाविरुद्ध, देवाच्या संदेशाविरुद्ध
झगडणारा इसहाक आम्हाला दिसतो. आणि त्या ठिकाणी देवाच्या वचनाविरुद्ध चालून तो एसावाला जवळ करून पुढे आम्ही पाहतो की तो आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करीत आहे. आजही आम्हाला दिसतं की इसहाक देवाच्या विरुद्ध, इस्रायल देवाच्या शब्दाविरुद्ध झगडला की बरब्बाला सोडा आणि ह्याला वधस्तंभावरती खेळा. आणि प्रियांनो, आजही आम्हाला जी वचने गोड वाटतात ती वचने आम्ही स्वीकारतो, परंतु ज्या वचनांमध्ये त्याग आहे, ज्या वचनामध्ये भयंकर असं कष्ट आहे की जे आम्हाला आज्ञा पाळायच्यात, त्या कदाचित आम्ही त्याच्या विरुद्ध झगडतो आणि त्याचा आम्ही अपमान करतो. प्रियांनो, इसहाकाला ते शक्य नव्हतं की याकोब ज्येष्ठ असावा, त्याच्या मते एसाव ज्येष्ठ असावा आणि जे आशीर्वाद इस्रायलाच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठत्वाला मिळावेत ते आशीर्वाद इसहाक देऊ इच्छितो. प्रियांनो, आणि म्हणून शास्त्र सांगतं की इसहाकाचा आवडता कोण होता? एसाव असा होता. दुसरा मुद्दा की देवाच्या वचनाविरुद्ध झगडणारा इसहाक. तिसरा मुद्दा आपण पटकन पाहूया की देवाच्या मार्गाविरुद्ध झगडणारी रिबिका देखील दिसते आम्हाला त्या ठिकाणी. काय दिसते की उत्पत्ती 25 आणि 23 शेवटचा पुन्हा वचन वाचू. वडील धाकट्याची सेवा करेल. हे ज्यावेळेस त्याला सतीला संदेश समजला, त्या दिवसापासून याकोबाला कसं मी ज्येष्ठ करू आणि याकोब ज्येष्ठ होऊन वडील होऊन कसा इसहाक त्याला आशीर्वादित करेल, हेच रिबका नेहमी विचार करीत होती. देवाचा मार्ग हा वेगळा आहे प्रियांनो, परंतु मनुष्य नेहमी आपला मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून उत्पत्ती 27वा अध्याय आपण काढूया आणि वचन 5 ते 10 आपण वाचू. उत्पत्ती 27 आणि वचन 5 ते 10. इसहाक आपला मुलगा एसाव याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारद करण्यास रानात गेला. काय ऐकलं? ते ऐकलं वचन आम्हाला 3 पासून दिसतं की तुझा हरणाचं मांस घेऊन ये आणि ते हरणाचं मांस आणल्यानंतर ते रुचकर पक्वान मी खाईल आणि मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वादित करीन. या सर्व गोष्टी आता रिबेकाने ऐकल्यात प्रियांनो, आणि ऐकलेली गोष्ट ती पटकन जाऊन याकोबास सांगते. कारण तिच्या म्हणण्यानुसार याकोब हा ज्येष्ठ होता आणि देवाचे आशीर्वाद इसहाकाच्या द्वारे त्याला मिळावेत अशी त्याची इच्छा होती. आणि वचन 6 मध्ये इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारद करून रुचकर पक्वान तयार करून म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरा समक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आत्ताच्या आत्ता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्याचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. काय लिहिलेलं आहे? बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. प्रियाने, रिबकाने आपला मार्ग अवलंबला आणि हा मार्ग असत्याचा होता. प्रियानो, योजना कुणाची होती? वडील धाकट्याची सेवा करणार, ही परमेश्वराची योजना होती. परंतु या ठिकाणी पाहतो की तो मार्ग जो परमेश्वर आपली योजना त्याच्या मार्गाने पूर्ण करणार होता, ती योजना रिबेका आपल्या मार्गाने पूर्ण करते. आणि तो मार्ग कसा आहे? असत्याचा, लबाडीचा मार्ग आम्हाला दिसतो. प्रियांनो, आशीर्वाद प्रभूकडून आहे. प्रभू म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. परंतु अनेक वेळा प्रभूच्या योजना पूर्ण होण्यासाठी मनुष्य आपल्या कल्पना किंवा आपला मार्ग अवलंबतो आणि आपल्या योजना मिक्स करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी रिबेका म्हणते की माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आज प्रश्नचिन्ह आहे,
आज आम्ही जी देवाची लेकरं आहोत, आम्ही कोणाच्या म्हणण्याप्रमाणे चालतो, आम्ही कुणाचं ऐकतो, कुणाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही कोणत्या मार्गामध्ये आहे. त्यानो याकोबाने आपल्या आईचा असत्याचा मार्ग अवलंबला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो वचन 10 पासून, मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन. यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवेन. हा तिच्यापेक्षा अजून बुद्धिमान असा व्यक्ती आम्हाला दिसतो. अजून हा प्लॅन किती व्यवस्थितरित्या पूर्ण होईल हे पाहण्याचा प्रयत्न याकोब करतो आणि तो प्लॅन सक्सेस करण्यासाठी त्याची आई म्हणते, माझ्या बाळा तुला शाप मिळाल्यास तो मला लागो, माझे एवढे म्हणणे ऐक, करडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार केले. मग रिबकाने काय केलं, एसावाचे कपडे घेतले आणि याकोबाला दिले आणि मग सर्व काय घेऊन तो आपल्या बापाच्या रूम मध्ये गेला. त्या ठिकाणी असं दिसतं वचन 18 मध्ये, तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे माझ्या बाळा, तू कोण? तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव, आपला वडील मुलगा. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले, तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे, एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसाहाक आपल्या मुलास म्हणाला, माझ्या बाळा, तुला हे इतक्या लवकर कसे मिळाले? तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, काय? आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले. असत्याच्या मार्गावर लबाडीवर लबाडी, खोटावर खोटं बोलणारे याकोब या ठिकाणी दिसतात. प्रियांनो, आज गेला. तू कोण? तो म्हणतो, एक एसाव, तुमचा वडील मुलगा. पुढे काय? हरणाचे मांस आणले, उठून खावा. इसाक म्हणतो, एवढ्या लवकर तुला कसं मिळालं? पुढे काय? परमेश्वरालाच त्याने मध्ये आणलं. प्रियांनो, आपला देव परमेश्वर ज्याने मला ते लवकर मिळवू दिले. आज माझ्या साक्षीमध्ये काय आहे? आज प्रभू मला आशीर्वाद करू इच्छितो, परंतु जर सत्याचा मार्ग न अवलंबता असत्याच्या मार्गाने या जगातील आशीर्वाद माझ्या जीवनात आहे, तर अनेक जण आम्ही म्हणतो की मला हे आशीर्वाद प्रभूमधून मिळालेले आहे, प्रभूच्या द्वारे मिळालेले आहेत. परंतु खऱ्या अर्थाने प्रियांनो, हे आशीर्वाद प्रभूकडून नसतात, तर हे आशीर्वाद असत्याने मिळवलेले असतात आणि ते आशीर्वाद थोडक्या काळासाठी असतात. प्रियांनो, प्रभू आम्हाला सांगतोय की याकोब लबाडीचा मार्ग त्याने अवलंबला. एवढंच नाही, तर त्याने त्याच्या या साक्षीमध्ये मला घेतलेलं आहे. किती भयंकर परिस्थिती आहे प्रियांनो. त्या ठिकाणी पुढे जात असताना आम्ही 30 पासून पुन्हा वाचूया. वचन 30, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की ज्यावेळेस त्याने हरणाचं मांस खाल्लं, प्रथम आपण 24 आणि 25 वाचू. तो त्यास म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय मीच तो. तो म्हणाला, ते मजकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याचकडे आणले व त्याने ते खाल्ले. मग त्याने त्यास द्राक्षरस आणून दिला, तो ते प्याला आणि मग पुढे आम्हाला तो आशीर्वाद दिसतो. सर्व आशीर्वाद जे एसावाच्या वाटेचे होते, ते सर्व आशीर्वाद इसाकाने याकोबाला दिलेले आहेत. हे सर्व आशीर्वाद घेऊन आता याकोब त्या त्या खोलीमधून बाहेर गेला. तो बाहेर गेला आणि तेवढ्यात इसाहाक आला. वचन 30 मध्ये इसाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसाहाक या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारी होऊन आला आणि त्याने देखील ते रुचकर पक्वान आणले आणि आपल्या बापाच्या समोर ठेवले आणि तो म्हणला, बाबा हे खावं आणि मला आशीर्वाद द्यावा. वचन 32 हे सर्वात महत्वाचं वचन आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, हे ऐकून त्याचा बाप इसाहाक त्यास म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला वडील मुलगा एसाव.
तेव्हा इसाहाक अतिशय कंपायमन होऊन म्हणाला, तर पारत करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन मजकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन त्यास आशीर्वाद दिला, तो कोण? तो आशीर्वादित होणारच. देवाचं वचन होतं की वडील धाकट्याची सेवा करणार, तो आशीर्वादित होणारच. मी जरी ज्येष्ठ म्हणून एसाव म्हणून तुला आशीर्वाद दिला, परंतु जो कोणी तो आला होता त्याला मी तो प्रभू आशीर्वादित करणारच प्रियानो. कारण प्रभू आपले मार्ग सत्याने पुढे नेतो. ह्याच्यामध्ये गूढ सत्य काय माहितीये का? त्या ठिकाणी असं लिहिलं आहे वचन 33 मध्ये की पारत करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन मजकडे जो आला, तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला. प्रियानो, जे मांस आणलं होतं ते प्रियानो कोणतं होतं? करडे होते. परंतु इसाकाने जे खाल्लं, तो म्हणतो मी हरणाचे मांस खाल्लं. प्रियानो, या ठिकाणी काय दिसतं? रिबेकाने तर करडे पतेलामध्ये शिजवलं होतं, सुंदरसं ते काय कालवण केलं असेल आणि ते आपल्या पुत्राला याकोबाला दिलं होतं. याकोब घेऊन इसाकाकडे गेला आणि इसाकाने ते खाल्लं. परंतु या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, इसाक म्हणतो की मी हरणाचे मांस खाल्लं. कसं शक्य आहे? ज्यावेळेस या गोष्टी आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला आठवण होती योहानाच्या शुभवर्तमान 2 अध्यायामध्ये काना गावचं लग्न. जो प्रभू पाण्याचा द्राक्षरस करू शकतो, आपल्या कार्याचा प्रारंभ करू शकतो त्याद्वारे, त्याचप्रमाणे आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी तोच प्रभू करडूचं मांस हरणाच्या मांसात परिवर्तन करू शकतो. कारण हे एकदा खाल्लेलं नाही प्रियांनो, हा नेहमी खायचा. कारण उत्पत्तीच्या पुस्तकात 25 अध्याय आणि वचन 28 आम्ही जसं वाचलं की एसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इसाक खाई का म्हणून तो त्याचा आवडता होता. नेहमी एसाव इसाकासाठी हरणाचं मांस आणायचा. मग त्याला आज त्या हरणाच्या मांसाची चव वेगळी वाटली नाही प्रियांनो. का माहितीये का? कारण प्रभूने सांगितलं होतं की आज आशीर्वाद देण्याचा दिवस आहे. तो आशीर्वादित होणारच, कारण जे मी खाल्लं ते हरणाचं मांसच होतं प्रियांनो. काय प्रभू आहे! प्रभू अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, प्रभू जे म्हणतो ते तो करतो, योग्य समय करतो. म्हणून आम्हाला देवाच्या मार्गाविरुद्ध झगडायचं नाही, आम्हाला देवाच्या वचनाविरुद्ध झगडायचं नाही, किंबहुना या बालकांसारखं ज्येष्ठत्वासाठी झगडायचं नाही. प्रभू आम्हाला एकच सांगत आहे, ज्या योजना तुमच्या जीवनात, ज्या योजना माझ्या जीवनात त्यांनी आखलेल्या आहेत, इर्मिया 29:11 मध्ये असं म्हणतो की तुमच्या विषयीचे जे मी आखलेले संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रियानो, प्रत्येक संकल्प आमच्या भावी सुस्थितीमध्ये, आमच्या भविष्यामध्ये चांगले असे आशा देणारे आहेत. आणि म्हणून आम्हाला कोणाविरुद्ध झगडायचं नाही, देवाच्या योजनेविरुद्ध झगडायचं नाही. आणि या ठिकाणी असं लिहिलं आहे की तो कंपायमान झाला, कारण मी जे खाल्लं ते वासराचं नव्हतं, ते हरणाचं होतं. कारण तीच चव होती. प्रभू जे म्हटलं होता रिबेकाच्या द्वारे की वडील धाकट्याची सेवा करणार, जो धाकटा आहे तो ज्येष्ठ होणार आणि त्या ज्येष्ठाला आशीर्वाद दिला. पुढे दुःखाने हंबरडा फोडला एसावाने आणि बाबाला म्हणतो माझ्यासाठी काय आशीर्वाद आहे का? आणि त्या ठिकाणी काही आशीर्वाद त्याने एसावाला दिले. आणि वचन 28 आणि वचन 1 मध्ये आपण येऊ आणि त्या ठिकाणी पाहू. तेव्हा इसाकाने याकोबास बोलवून आशीर्वाद दिला. की 28 अध्याय वचन 1 मध्ये की इसाकाने पुन्हा याकोबास बोलवले आणि आता विश्वासाने आशीर्वाद देत आहे. की वचन 3 मध्ये सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्र समुदाय उद्भव. तो तुला व तुझबरोबर तुझ्या संततीला अब्राहामास दिलेला आशीर्वाद देव, म्हणजे देवाने अब्राहामास दिलेला देश
ज्यात तू हल्ली उपरी आहेस तो तुझे वतन होईल. आणि पुढे आम्ही याकोबाच्या जीवनात पाहतो की आता इथून पुढे तुझं नाव याकोब नाही तर इस्रायल आहे. वडील धाकट्याची सेवा करेल. प्रियांनो, कंपायमान झालेला इसहाक विश्वासाने आशीर्वाद देतो आपल्या याकोबाला की प्रभू तुला आशीर्वादित करो. पुन्हा आपण इब्री 11 आणि 20 मध्ये येऊ की त्या ठिकाणी पुन्हा असं वाचलेलं आपण पुन्हा जे लिहिलेलं वाचू की इसाकाने याकोबाला व येसावाला. क्रम काय आहे? इसाकाने याकोबाला व येसावाला. क्रम असा पाहिला होता, इसाकाने एसावाला आणि याकोबाला. ज्येष्ठ कोण होतं? एसा होता. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा इब्री लोकास पत्रामध्ये या लेखकाला सांगतो की आता असं लिही, इसाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. आजची ही पायरी काय शिकवते आम्हाला की आम्हाला आशीर्वादित व्हायचंय, पण कसं? झगडता न झगडता तर देवाच्या योजनेनुसार, देवाच्या इच्छेनुसार आम्हाला आशीर्वादित व्हायचंय. प्रभू निश्चित योग्य समयी आम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रभू करो, आज जे काही आम्ही शिक्षण घेतलं ते शिक्षण आम्ही आमच्या अंतःकरणात जपून ठेवू आणि देवाविरुद्ध न वागता देवाच्या वचनाबरोबर, देवाच्या इच्छेबरोबर वागून देवाला आनंद देणारं जीवन आम्ही जगावं, जेणेकरून कंपायमय होण्याची परिस्थिती तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात न येऊ, तर विश्वासाने आम्ही आनंदाने पुढे जाणारे असे विश्वासी बनावेत, अशीच प्रभूचरणी प्रार्थना. प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या पायरीकडे प्रभू आम्हाला सहाय्य करो. आमेन.